नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ज्या बीडकडे पाहिलं जातं त्याच बीडमधून जिल्हा परिषद शाळा राडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील डॉक्टर शशिकांत पुरी हे सहशिक्षक, ज्यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025 मिळालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, त्याचबरोबर शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सहकुटुंब त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर शशिकांत पुरी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? तुमचा जिल्हा नेहमी चर्चेत असतो, त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम करता. तुमची दखल थेट राज्य शासनाने घेतलेली आहे. तुम्हाला राज्यस्तरीय हा पुरस्कार मिळाला आहे आदर्श शिक्षक. प्रथम प्रतिक्रिया काय आहे आणि तुमचं काय वेगळेपण आहे ज्याच्यामुळे तुमची निवड झाली? धन्यवाद सर. नमस्कार. मी डॉक्टर शशिकांत पुरी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा राडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम करत आहे. 1999 पासून मी माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतोय आणि इंग्रजी विषयाचं मी अध्यापन करत आहे. खरं म्हणजे सर, तुम्ही आत्ता म्हणालात की आमच्या जिल्ह्याची ओळख ही एक ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याची आणखी अशी ओळख आहे की असं जरी असलं तरी दुसरी ओळख आहे की आमच्या जिल्ह्यामधलं शैक्षणिक वातावरण खरंच चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण का मी पाहतो 1999 पासून काम करत असताना शेकडो विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी आपला ठसा उमटविलेला आहे. आणि हे सगळं करत असताना असं वाटतं की शिक्षक म्हणून ज्यावेळेस आम्ही काम करतोय त्यावेळेस निश्चितच त्याचं आम्हाला तो अभिमान आहे. आणि एकीकडे जरी तसं असलं तरी हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमचा बीड जिल्हा खरंच नावारूपास येत आहे, चांगली प्रगती करत आहे. सर, हे सगळं करत असताना एक इंग्रजी विषयाचं शिक्षक म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्य रुजवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम मला असं वाटतं की इंग्रजी भाषा ही अतिशय महत्त्वाची भाषा आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानाचे दरवाजे उघडी करणारी ही भाषा आहे. जगामध्ये जर त्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी वावरायचं असेल तर ही भाषा येणं आवश्यक आहे. आणि म्हणून माझं प्राधान्य असं राहिलेलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये हे भाषिक कौशल्य रुजवले पाहिजेत. यासाठी वेगवेगळे त्या ठिकाणी स्पोकन ॲक्टिव्हिटीज शाळेमध्ये राबवणे, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना परिपाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी इंग्रजी बोललं पाहिजे. इंग्लिश डे आम्ही शाळेमध्ये राबवतो आहेत, त्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांनी इंग्रजी बोललं पाहिजे. आमच्या स्टाफमध्ये सर्वांनी इंग्लिश बोललं पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करत आलेलो आहोत. आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खरं म्हणजे आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. 21व्या शतकातली कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत, या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व व्हावं. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उतरावं आणि त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरत असताना त्यांनी आत्मविश्वासाने ह्या आव्हानांना सामोरे जाऊन यश संपादन करावं, या सर्वांसाठी आमचा प्रयत्न शाळेमध्ये राहिलेला आहे. सर, बीड जिल्ह्याच्या मातीचा एक वेगळा गुण असं म्हणतात सर. आज आपण बघतोय MPSC UPSCमध्ये आणि एकूणच स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात अधिक बीड जिल्ह्याचे विद्यार्थी दिसतात. त्याच्यासाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असणार आहेत? पुरस्कार दिल्यानं जबाबदारी वाढते का आणि येणाऱ्या काळात काय करायचं तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी? सर, निश्चितच राज्याचा या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाला. आणि ही खरं म्हणजे हे पुरस्कार म्हणजे एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि इथून पुढे आणखी ही जबाबदारी वाढलेली आहे. खरं म्हणजे सर, या ठिकाणी शाळेमध्येच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये यशस्वी व्हावं, हे सगळ्या गोष्टीसाठी शाळा हे अतिशय महत्त्वाचे घटक आहे. विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी ते कौशल्य विकसित होणं गरजेचं आहे. कारण का वेगवेगळे NMSची परीक्षा असेल, त्याचबरोबर शिष्यवृत्तीच्या परीक्षा असतील, त्याचबरोबर नवोदयच्या परीक्षा असतील किंवा आणखी भूगोलच्या माध्यमातून विषयाच्या माध्यमातून परीक्षा असतील किंवा आणखी इतर MTSच्या परीक्षा असतील, NTSच्या परीक्षा असतील, ह्या सगळ्या परीक्षेच्या माध्यमातून शाळेमध्ये तयारी करून घेत असताना ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेची म्हणजे MPSCची आणि UPSCची तयारीसाठी विद्यार्थ्यांना खरं म्हणजे हे मदत होत असते. आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासाठी शाळा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि शिक्षक त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांमध्ये हा आत्मविश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करत असतात. ही एक महत्त्वाची बाब आहे. सर, काय असणार आहे पुढचं टार्गेट आता? निश्चितच सर, या ठिकाणी यापुढेही विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं असं टार्गेट असणार आहे की विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजली पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत अभ्यास करावा, चिंतनशील राहावं,
त्यांनी अनेक पुस्तकं वाचावीत, त्या पुस्तकावर त्यांनी व्यक्त व्हावं. त्याचबरोबर त्या ठिकाणी वाचन चळवळीच्या माध्यमातून खरं म्हणजे काय, वाचाल तर वाचाल ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते की विद्यार्थ्याचं सर्वात प्रथम जर काय त्या ठिकाणी आवश्यक गोष्ट असेल तर विद्यार्थ्यांना सतत अभ्यास करत राहावं आणि त्या अभ्यासाला चालना देण्यासाठी, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्यामधले जी कौशल्य आहेत ते वाढवण्यासाठी, म्हणजे भाषिक कौशल्य असतील, त्याचबरोबर आणखी जे आपण 21व्या शतकातील कौशल्य असं म्हणतो, जे कोलॅबरेशन आहे, कम्युनिकेशन आहे, क्रिटिकल थिंकिंग आहे, त्याचबरोबर क्रिएटिव्हिटी आहे, हे सगळे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात व्हावीत, त्यांच्यामध्ये रुजावीत यासाठी निश्चितच मी शाळेमध्ये प्रयत्न करणार आहे. आणि विद्यार्थ्याला अगदी आत्मविश्वासानं आमचा विद्यार्थी 21व्या शतकातील जी आव्हाने आहेत त्या आव्हानांना सामोरे जावं, त्यांनी यश संपादन करावं असं या ठिकाणी मनोमन मला वाटतंय सर. खूप छान सर. एकूणच काय तर एकच ध्यास विद्यार्थी विकास हा मंत्र घेऊन इंग्रजीसारखा विषय सोप्या भाषेत जिल्हा परिषदेसारख्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणारे आणि जिल्हा परिषदसारख्या शाळेमध्ये स्पोकन इंग्लिशची संकल्पना रुजविणारे डॉक्टर शशिकांत पुरी, ज्यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळालेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर शशिकांत पुरीसारखे शिक्षक निर्माण झाले पाहिजेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आयाम मिळू शकेल. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.